त्या ठिकाणी अग्र महापंडित बांगलादेश रत्न भगवंत डॉक्टर ज्ञानसिंह महादेव तेरावे संघराज आणि तसेच प्रज्ञाशील शिलवाड आणि सामाजिकचार्य भगवंत ज्ञानज्योती महादेव यांच्या शुभ हस्ते या पवित्र धम्म भूमीसर साधू साधू बोला म्हणा साधू 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 म्हणत राहा आयुष्यापूर्वक तुमच्या साधूला त्याचा उत्साह निर्माण झाला पाहिजे. आपण कुठल्या तरी उत्कृष्ट सकुशल कर्मासाठी स्मृती जागृत आहे की शिलवाड आहे असे बंद ज्ञानज्योती महादेव ताडोबा अरण्य यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र होत आहे. आणि तसेच ह्यात सुद्धा भूमीवर बोधिवृक्षाचे रोपण करण्याचा मनसूब आहे. या ठिकाणाला खूप तुझी मडी मानो भगवतो सात सांगो याय मडी मानो भगवतो सात सांगो सावेची प्रतिपन्नो भगवतो सात सांगो आवणेयो पावणेयो दक्षिणेयो अंजली करणेयो अणोत्तरं तुल्यं चेतं लोकसाति संगं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि. साधु साधु शरणे देशा चित्ताये प्रसन्न चित्ताये साधु 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 सर्व बंधू आणि भगिनींना विनंती आहे. या ठिकाणी आपल्या आदरणीय झालेले आहेत आणि सप्ताह दलाच्या वतीने आपल्या सर्वांना मदतीला डोनेशन द्यायचं आहे. तरी मी सर्व उपासक आणि उपासिकांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहावं आणि सप्ताह दलाची डोनेशन 3दा होईल. डोनेशन पडले त्याप्रमाणे आपण प्रार्थना करावं. उपासकांनी उपासिकेला काय केलं आपण सर्वांनी थोडा वेळ गुढग्यावर बसून जायचं. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सर्वप्रथम 5 मिनिटं बुद्धवंदना आधी झेंडावरचा सुरू सर्वांनी खाली बसून जाणे. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सर्व
संघाने झटपट ढकलून जावा.